दिव्यांग कल्याणासाठी 1.5 कोटींपेक्षा अधिक निधी द्या. नगरसेविका ॲडव्होकेट रीमा काळे खरात सभागृहात आक्रमक. आज दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणासाठी 1.5 कोटींची तरतूद. जालना महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला असून या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या कल्याणासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद अपुरी असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी यापेक्षा अधिक राखीव निधी ठेवावा अशी जोरदार मागणी नगरसेविका ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी सभागृहात केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांनी दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, सुविधा, वैद्यकीय मदत, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार व आवश्यक साधनसामग्री यासाठी अधिक आर्थिक तरतूद करणं अत्यावश्यक असल्याचं ठामपणे मांडले. त्यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी ही केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्ष उपयोगी पडेल अशा प्रमाणात असावा. दिव्यांग नागरिकांच्या अडचणी, त्यांच्या गरजा आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा विचार करून 1.5 कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी आक्रमकपणे लावून धरली आहे. सभागृहात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दिव्यांग बांधव हे समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस आणि वाढीव आर्थिक नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात या निधीत वाढ करून दिव्यांगांसाठी अधिक प्रभावी योजना राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ॲडव्होकेट रीमा काळे खरात यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात दिव्यांग कल्याणाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली असून त्यांच्या मागणीची शहरातही चर्चा रंगू लागली आहे. सांगा मॅडम, आज तुम्ही जालना महानगरपालिका सभागृहात तुम्ही दिव्यांगांच्या कल्याणासाठी महानगरपालिकेने 1.5 कोटी रुपये ठेवल्याने तुम्ही वाढून देण्याची मागणी केलेली. काय मागणी केली तुम्ही? ॲक्च्युली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फिरत असताना अनेक दिव्यांग आहेत या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. अक्षरशः भीक मागण्याची वेळ महानगरपालिकेच्या दिव्यांगावर आलेली आहे. आणि आज जे बजेट सादर केलेले या बजेटमध्ये महानगरपालिकेतील दिव्यांगासाठी फक्त 1.5 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. जे 1.5 कोटीचं बजेट सफिशियंट नाही आहे. म्हणून माझी मागणी होती की जास्तीत जास्त तुमचे जर बजेट 468 कोटी वगैरे वगैरे एवढे मोठमोठे आकडे फक्त मोठे मोठे आहेत, मात्र दिव्यांगांना देताना अतिशय कंजूसी केल्या जाते आणि केवळ 1.5 कोटी बजेट हे पुरेसं नाही आहे. तेव्हा जास्तीत जास्त बजेट वाढवून देण्यासाठी मी इथं विनंती केलेली आहे.